शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांना अध्यापनाबरोबर चांगले संस्कार देऊन घडविण्याची गरज आहे, असे उद्गार डॉक्टर इलियास शेख यांनी काढले. ते अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलन समितीच्या वतीनं शिक्षक दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शिक्षक व मुख्याध्यापकांच्या गौरव समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना काढले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे व उपशिक्षणाधिकारी तथा प्रशासनाधिकारी विठ्ठल ढेपे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून बोलताना संदीप कारंजे म्हणाले, शिक्षकांना समाजामध्ये आदराचे स्थान असून त्यांच्या योगदानामुळेच विद्यार्थ्यांची व समाजाची प्रगती होते. शिक्षक केवळ ज्ञानदानाचे काम करीत नसून विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्याचे काम करीत असतात, असे सांगितले. या प्रसंगी बोलताना प्रशासनाधिकारी ढेपे म्हणाले की आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत तसेच स्कॉलरशिप परीक्षेत बसणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलन समितीतर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून शहरातील उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेतील 8 शिक्षक, 4 मुख्याध्यापक, 1 प्राध्यापक तर 1 क्रीडा शिक्षक अशा 14 अध्यापन करणाऱ्या गुरुजनांचा उत्कृष्ट मुख्याध्यापक व शिक्षक म्हणून स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन प्रमुख अतिथींच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथींचा संस्थेचे अध्यक्ष माजी महापौर ॲडव्होकेट UN बेरिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट माध्यमिक शाळा म्हणून दी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक शाळेस तर सर्वोत्कृष्ट प्राथमिक शाळा म्हणून दी सोलापूर सोशल असोसिएशन संचलित प्राथमिक शाळेस स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आले. पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांपैकी मुख्याध्यापक अब्दुल मजीद शेख व शिक्षक फजल चांदसाब शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे सेक्रेटरी रियाज वळसंकर यांनी केले. या कार्यक्रमात संस्थेचे संचालक रफीक खान, मोहम्मद हुसेन बक्षी सर, जावेद उस्ताद, इक्बाल शेख, अरुण बंदुकवाला, रफीक नल्लामंदू, इरफान कारीगर, मेजबीर मुल्ला आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशफाक सातखेड यांनी केले तर शेफी शेख कॅप्टन यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. सोलापूर माध्यमातून असा कार्यक्रम या संस्थेने आयोजित केला. या कार्यक्रमासाठी सन्मान्य व्यासपीठ, त्याचबरोबर सोलापूर शहरातील सन्मान्य सर्व शिक्षक, मान्यवर, खरं बघायला गेलं तर जसं आता एकमेकांना सांगितलं उर्दू मित्र, माझ्या आजपर्यंतच्या टोटल यंत्राच्या पर्यंतच्या अनुभवामध्ये जशी मराठी भाषा लवचिक आहे तशी उर्दू भाषा सुद्धा फार लवचिक आहे. आणि उर्दू भाषेमध्ये इतका आदर आहे की बऱ्याच वेळा जेव्हा माझ्या मुस्लिम बंधू आहेत किंवा माझे मित्र आहेत त्यांचं जेव्हा मी भाषण करण्याचं संभाषण ऐकतो त्यावेळी फार आदर वाटतो की या भाषेचं खरोखरच आपण सगळ्यांनी एक नवीन भाषा म्हणून त्याचं अनुकरण केलं पाहिजे, ती भाषा शिकली पाहिजे. आणि माझा एक प्रयत्न आहे, जसं आता देशभराने सांगितलं की उर्दू शिकलं पाहिजे, कारण कुठल्याही भाषेचं ज्ञान हे आपल्याला आपल्या आयुष्यात त्याचा उपयोग होत असतो. त्यामुळं उर्दू भाषेची शिकायची माझी इच्छा आहे. मी जरूर त्या बाबतीत आपल्याशी संपर्क करेन. आणि आजच्या या आदर्श शाळा आदर्श शिक्षण पुरस्कारामध्ये ज्या ज्या शाळांनी आणि शिक्षकांनी हा पुरस्कार प्राप्त केले त्यांचं मी कौतुक करतो. आणि ज्या शाळेला मिळाली किंवा ज्या शिक्षकांना मिळाली त्यांनी नाराज कारण नाही, कारण पुरस्कार हा प्रत्येक वर्षी त्या त्या वेळेच्या असलेल्या त्यांनी केलेल्या कामकाजाच्या दृष्टिकोनातून तो दिला जातो. आपण नेहमी प्रयत्न करत राहणं अपेक्षित आहे. पुरस्कार आज एक पुढच्या वर्षी सुद्धा मिळू शकतो, परंतु प्रयत्नशील राहणं अपेक्षित आहे. आजच्या या कार्यक्रमाला इथं बोलवलं, मानसन्मान केला, माझे विचार व्यक्त करण्यासाठी मला संयोजकांनी संधी दिली, त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानून आम्ही रजा घेतो. जय हिंद, जय भारत. कुल हिंद उर्दू अदबी कॉन्फ्रेंस की जानिब से यौम असातिज़ा के मौके पर आज जो है बेहतरीन सदर मुदर्रिसीन और सदर मुदर्रिस को और बेहतरीन स्कूल प्राइमरी और हाई स्कूल को यहाँ पे अवार्ड से नवाजा गया है। आज यहाँ पे करीबन 4 हेडमास्टर और 10 टीचर
और एक प्रोग्रेसिव स्कूल और एक सोशल स्कूल को यहाँ पे अवार्ड दिए गए हैं। कल यौम असातिज़ा है, एक दिन शाम को ये अवार्ड यहाँ पे रखा गया है। मुझे लगता है कि एक बहुत ही अच्छा बेहतरीन जलसा यहाँ पे कुल हिंदू अदबी कॉन्फ्रेंस की जानिब से मुनक्कद किया गया।